विद्यार्थी मित्रांनो, इजी मॅथ सोल्युशन या व्हिडिओ सिरीजमध्ये मी दिनेश देशमुख आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थी मित्राने हा सराव पेपरमधील प्रश्न पाठवलेला आहे आणि यातील प्रश्न क्रमांक 27चे एक्सप्लेनेशन करण्याची विनंती केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नाला आपणाला सहजपणे काढता येईल. तर अगोदर प्रश्न लिहून घेऊ. 3/5 अधिक 11/6 मायनस 7/12 अधिक x बरोबर 5/6. तर अशा प्रश्नामध्ये काय करा विद्यार्थी मित्रांनो, या बाजूच्या सर्व संख्या तिकडे घेऊन चला 5/6 कडे. तर x बरोबर 5/6. आता प्लस 3/5 आहेत तर मायनस होतील विद्यार्थी मित्रांनो, आणि प्लस 11/6 आहेत ते पण मायनस होतील, आणि जे मायनस आहे विद्यार्थी मित्रांनो मायनस 7/12 ते प्लस होतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करा, या ज्या छेदातल्या संख्या आहेत त्यांचा तुम्ही लसावी काढून घ्या. तर लसावी किती येईल विद्यार्थी मित्रांनो? 60. आता बघा 12चा भाग किती वेळा जातो? 5 वेळा. 12×5 = 60. 6चा भाग किती वेळा जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 10 वेळा. 5चा भाग 60मध्ये किती वेळा जाईल? 12 वेळा. आणि त्यानंतर 6चा भाग पुन्हा किती वेळा जाईल विद्यार्थी मित्रांनो? 10 वेळा. आता या व्हॅल्यू लिहून घ्या, आणि जे भागाकारातले 60 आहे विद्यार्थी मित्रांनो ते एक्सकडे घेऊन गेला म्हणजे ते काय होतील? गुणाकारात जातील आणि 60x होतील. किती होतील विद्यार्थी मित्रांनो? 60x. बरोबर. 5 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 50 मायनस 12 किती? 36 मायनस 11 110 आणि अधिक 7×5 किती विद्यार्थी मित्रांनो? 35. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण वजाबाकी आणि बेरीज करून घेऊ. तर 50 मायनस 36 बरोबर 14 येतील विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा आता मायनस 10 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो 110 मधून 14 वजा करा. तर 10तून 4 गेले, 6 हातचाला 1 आणि 11तून 2 गेले विद्यार्थी मित्रांनो 9. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस म्हणून -96. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो -96 आणि प्लस किती आलेले आहेत? 35. तर मायनस प्लस काय होणार आहे सांगा? मायनस. आता 6तून 5 गेला विद्यार्थी मित्रांनो 1 आणि 9तून 3 गेले, किती राहिले? 6. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, या बाजूची वजाबाकी आणि बेरीज किती येणार आहे? -61. आणि इकडं किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 60x. म्हणजे बरोबर उत्तर काय येणार आहे बघा? x बरोबर -61/60. आणि आता ऑप्शन पाहून घ्या. तर ऑप्शन क्रमांक पहिल्यामध्ये बघा 61/60 दिलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये मायनसचं चिन्ह केलेलं नाही, प्लस चिन्ह घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तो चुकीचा आहे. त्याच्यामध्ये -61/60 अशा पद्धतीने त्याचं उत्तर यायला पाहिजे.